Good afternoon, everyone. Our today's topic is on numericals of star-connected system. So, firstly, you have to note down the statement of numerical, and then one by one, solve the all steps. Write down numericals. A three identical coils, a three identical coils, each of resistance, each of resistance 10 ohm, 10 ohm, and and inductance inductance 42 millihenry, 42 millihenry are connected in star are connected in star to a 415 volt to a 415 volt 50 hertz AC supply, 50 hertz three phase supply, 50 hertz three phase supply. Determine determine total power total power dissipated dissipated in each total power dissipated in each power find out करायची power dissipated, that is the total power of the star connected system. You have to firstly note down the given जे दिलंय ते सर्वांनी फर्स्टली नोट करा. व्हाईट बोर्ड शेअर करते. गिवन सांगा. स्टेप्स ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना नोन आहे ऑलरेडी. हॅलो मॅम. बोला. मॅम मुलं वेटिंगला आहे. नाही झाले ऍडमिट, सर्व ऍडमिट केलेले. व्हाईट बोर्ड शेअर झाला की सांगा. पार्टिसिपंट व्हाईट बोर्ड दिसतोय? No, ma'am. No, ma'am. चेक. दिसतो मॅम. ओके. सो फर्स्टली टेल मी द गिवन. गिवन इथे नोट करून देतो तुम्हाला. नंतर तुम्ही स्टेप्स फॉलो करायचे आणि आन्सर फाइंड आउट करायचं. Firstly, in the numerical, there are three identical, each of resistance. The value of R is equal to how many? 10 ohm. 10 ohm. And inductance of L दिलेला आहे. Inductance of inductive reactance दिलाय का inductance दिलाय? दिलाय स्टेटमेंट मध्ये काय दिलंय? इंडक्टिव्ह रिएक्टन्स की इंडक्टन्स? Inductance. इंडक्टन्स. म्हणजे एल दिलेला आहे त्यावरून तुम्हाला एक्सेल पहिले फाइंड आउट करून घ्यावं लागेल. एल इज इक्वल टू 42 मिली हेनरी, करेक्ट? असंच दिलंय का पार्टिसिपंट? Yes, ma'am. Then this system is connected in star across 415 volt, right? Therefore V is equal to 450. 415, 415, 50 hertz. F is equal to 50. आता इथे L दिलाय म्हणजे एक्सेल काढण्यासाठी F आपल्याला रिक्वायर्ड लागेल. F is equal to 50 hertz. Then we have to find out the काय फाइंड आउट करायचंय? पार्टिसिपंट टेल मी काय फाइंड आउट करायचंय? टोटल पॉवर. टोटल पॉवर पीटी फाइंड आउट करायची आहे. टोटल पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये ज्या तुम्हाला रिक्वायर्ड थिंग्स आहेत त्या पहिले गिवन मध्ये आहे की नाही, नसल्या तर रिव्हर्स वेने मग कॅल्क्युलेशन करत जायचं. पीटी इज इक्वल टू, टेल मी द फॉर्म्युला. पीटी इज इक्वल टू √3 into VL into IL into cos phi. व्हेरी गुड. √3 VL IL cos phi हा तुमचा फॉर्म्युला आहे. गिवन मध्ये VL दिलेला आहे का?
VL आहे का गिवन मध्ये? No. No, ma'am. डिस्कनेक्टेड अक्रॉस स्टार म्हणजे VL ऑलरेडी दिलेला आहे. 415 हे व्होल्ट जे दिले ते लाईन व्होल्टेजच दिलेले. त्यानंतर मग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पॉवर डेसिपेटेड इन इच फेज VL IL cos phi. ठीक आहे, IL दिलेला आहे का सर्किट मध्ये? IL आहे का पार्टिसिपंट? हा तुमचा VL दिलेला आहे. 415 व्होल्ट इज युअर VL. IL दिलाय का? No. रिप्लाय No, ma'am. त्यासाठी तुम्हाला पहिले स्टार कनेक्टेड सिस्टीम साठी IL इज इक्वल टू IPH हे इक्वेशन असतं बरोबर. IL इज इक्वल टू IPH. मग याच्यावर तुम्हाला काय IL फाइंड आउट करायसाठी तुम्हाला पहिले IPH फाइंड आउट करावं लागेल. मग IPH फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला VPH फाइंड आउट करावं लागेल. आणि VPH फाइंड आउट होण्यासाठी तुमच्याकडे इक्वेशन आहे VL is equal to √3 VPH. हॅलो, participant, I am audible? Yes, ma'am. ओके. IPH फाइंड आउट करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला VPH लागेल आणि VPH चा फॉर्म्युला आहे VL इज इक्वल टू √3 VPH. पहिल्या स्टेपवरनं करा कॅल्क्युलेट. VL इज इक्वल टू √3 VPH आणि त्यावरनं VPH फाइंड आउट करा आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती VPH आणि IPH चं रिलेशन असणार आहे. त्यावर मला IPH हे दोन आन्सर सांगा तुम्ही मला कॅल्क्युलेट करून. VPH ची व्हॅल्यू किती येणार आहे आणि त्या VPH फाइंड आउट केल्यानंतर IPH ची व्हॅल्यू किती येणार आहे. काल जर न्यूमेरिकल नोट केलेला असेल तर तिथे तुम्हाला विदिन 2 मिनिट्स आन्सर फाइंड आउट होईल. ह्या दोन क्वांटिटीचे मला तुम्ही आन्सर सांगा. मी वेट करते 2-3 मिनिट्स आणि कंपल्सरी सॉल्व्ह करा प्रत्येकाने. ज्याचा आन्सर झालं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये किंवा माईक अनम्यूट करून मला आन्सर सांगा.
झालंय का आन्सर? पार्टिसिपंट टेल मी आन्सर झालंय का? किती आले VPH चा आन्सर? VL upon √3. हा VPH फाइंड आउट करायचा तर हा 239.6. VL √3 किती वाढेल? किती? ब्रेक झाला. 239.6. ओके 239.6 इज द करेक्ट आन्सर. मला तुम्हाला हा VPH भेटलाय. IPH फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय आहे? VPH अपॉन ZPH. VPH अपॉन ZPH. VPH आहे, ZPH आहे का तुमच्याकडे? ZPH आहे का? No, ma'am. नो. मग ZPH फाइंड आउट करायसाठी तुम्हाला पहिले ह्या दोन R आणि L ची जी क्वांटिटी आहे त्यावरनं Z फाइंड आउट करायला लागेल आणि मग त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते पोलर फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. तर फर्स्ट Z चा फॉर्म्युला Z इज इक्वल टू R प्लस JXL. R दिलेला आहे तो ऍज इट इज पुट करा इथे. नो प्लस एक्सेल दिलाय का? एक्सेल आहे का पार्टिसिपंट? स्टुडंट एक्सेल दिलेला आहे का जीवन मध्ये? 415. एक्सएल हा व्ही आहे, आपल्याला एक्स पाहिजे, No. एक्सेल दिलेला नाहीये. मग एक्सेलचा फॉर्म्युला काय असतो? मी हे इरेज करते, पुढे सांगा एक्सेलचा फॉर्म्युला काय? RL RLC सर्किट मध्ये आपण एक्सेलचा फॉर्म्युला एक्झिक्यूट करून न्यूमरिकल सॉल्व्ह केले. टेल मी फॉर्म्युला ऑफ एक्सेल. 2 pi FL. स्टुडंट एवढा वेळ लागतो का इथे? ओके पाय एक्सेल 2 पाय FL. F दिलेला आहे, L दिलेला आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि एक्सेल तुम्हाला आन्सर सांगायचं. L तर मिलीचं कन्वर्जन करून घ्या 10⁻³ F 50 आणि 2 पाय म्हणजे हे आन्सर सांगा किती येते. किती येते आन्सर? स्टुडंट आन्सर काय आलं? एक्सेल इज इक्वल टू 2 पाय F इज इक्वल टू 50 आणि L ची व्हॅल्यू काय पुट कराल? 42 इंटू 10⁻² हे -3 आणि ते तो मिली मध्ये दिलाय. सांगा आता आन्सर किती येणार आहे? 0.27. मला आवाज 0.27. एवढं कमी आन्सर आले का? चेक करा बाकीच्यांनी सगळ्यांनी. 6. पार्टिसिपंट क्रॉस चेक करा. One 3.18. हा 13.18 हे करेक्ट आन्सर आहे. हे रॉंग आन्सर हे नाही. 13.18 is the correct answer. Put the value in the equation of Z. Z is equal to R plus म्हणजे तुमचा 10 प्लस हा 13. जे राहिला इथे जे 13.18 हे झालं तुमचं झेडचं इक्वेशन. सगळ्यात पहिल्या स्टेपला झेड फाइंड आउट करून घ्यायचं. जेव्हा पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करा झेड हा लागतोच न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. त्यासाठी जो झेड पहिले कॅल्क्युलेट करायचा मग बाकीच्या स्टेप्स एक्झिक्यूट करायचा. म्हणजे झेड झाला. आता हा प्लसच्या फॉर्मॅटमध्ये हा म्हणजे हा रेक्टँग्युलरला आहे. तुम्ही झेडची मला ऍट अन अँगलच्या व्हॅल्यूनी कन्वर्जन करून सांगा पोलर फॉर्म मध्ये. कॅल्सीवर 10, 13.18 प्लेस करा आणि मला अँगलच्या टर्म्स मध्ये आन्सर सांगा.
17.04. 17.04. 04. एक क्रॉस चेक करते आन्सर पोलरच्या फॉर्म मध्ये. मॅग्नेट्यूड काय आलं त्याचं 17. परत एकदा क्रॉस चेक करा. माझ्याकडे काही व्हॅरिएशन वाला आन्सर आहे, तुम्ही चेक करा परत. 52.81. मॅग्निट्यूड इथला POL 10,13.80 आणि मग आन्सर कॅल्क्युलेट करा. आणि व्हॅरिएशन यायलाच नको, काही व्हॅल्यू खूप काही डिफरंट आहे असं नाहीये. चेक करा स्टुडंट, किती आला आन्सर? 16.54. ओके, एक्झॅक्टली करेक्ट. 15.64. 16.54. असं एकाच वेळेस यायला लागले का सगळ्यांचे आन्सर कसे काय येतात मला हेच काही कळत नाही. 54. 54. 16.54 ॲट एन अँगल बोला. टॅन आणि एफ प्रेस करायचं, अल्फा आणि एफ प्रेस करायचं गॅल्सीवर आणि 52.81. 52.81. हा झेड भेटलाय. मग आपण आपल्याकडे IPH फाइंड आउट 81 करायचा आहे. होता. 81 बरं, 81 हा तुमचा ZPH आला इथे. प्लसचं कन्वर्जन अँगल मध्ये झालं की तुमचा ZPH भेटतो तिथे, त्याला लगेच नोटेशन देऊन टाकायचं. त्यानंतर IPH इज इक्वल टू, मी हे क्लिअर करते, या व्हॅल्यू नोट करून ठेवा. टेल मी द फॉर्म्युला. IPH इज इक्वल टू participant. IPH is equal to VPH upon ZPH. VPH upon ZPH. Put the both the value of VPH आणि ZPH. VPH किती होता? फर्स्ट स्टेपला कन्वर्जन केलं होतं. ओके, 239.6 आणि Z ची व्हॅल्यू प्रिव्हियस स्टेपला जी फाइंड आउट केली ती ते पुट करा आणि मला IPH ची व्हॅल्यू सांगा. $4.53. 4.53. चेक कर दो. नाही, माझ्याकडे तर आन्सर वेगळंच आहे. 14.66. 14.4. 14.66 इज द करेक्ट आन्सर. झेड ची व्हॅल्यू सांगा, इथे पुट करून दाखवते. ज्यांना आलं नाही त्यांनी ती स्टेप फॉलो करा. झेड ची पीएच किती आहे तुमचा? 16.34. 16.34 at an angle 52.81. 52.81. मग या 239.6 ला 16.34 ने डिवाइड केली, तुमचा आन्सर आलंय किती? या दोघांचं डिवायडेशन केलं तर काय आन्सर आले? 14.66. 14.66 ॲट एन अँगल, हा वरती जाईल तर मायनस होईल. ॲट एन अँगल -52.81.
हा झालं तुमचा IPH. मग तुमचं स्टार कनेक्टेड सिस्टीम आहे, म्हणजे स्टार कनेक्टेड सिम्बॉल आहे. स्टार कनेक्टेड सिस्टीम मध्ये IL इज इक्वल टू IPH आहे. IL is equal to IPH. That's why the value of IL is, that's why IL ची व्हॅल्यू काय पुट कराल मग स्टुडंट? 42. 160. जो तुमचा IPH आलाय तोच IL आहे. मग IPH चे आन्सर किती आलंय? 14.66. ओके, मग IL is also 14.66. 14.66 is your answer. IL भेटला. IL आहे, VL आहे, त्यानंतर cos फाय फाइंड आउट करायला लागेल, कारण तुमचे इक्वेशन काय √3 VL cos फाय. मग cos फाय कसा फाइंड आउट होईल? cos फाय इज इक्वल टू, टेल मी, फायची व्हॅल्यू काय पुट करणार इथे आता तुम्हीच सांगा. कॉस ऑफ कोणाचा अँगल पुट करायचा असतो इथे? टेल मी, कॉस ऑफ participant, tell me, cos of 52.81. 52.81. ओके, जो झेडचा अँगल असतो तो आपण इथे पुट करू. झेडचा अँगल आलेला आहे तुमचा 52.81 आणि मग करा कॉसचं कॅल्क्युलेशन काय. कॉस ऑफ 52.81 इज इक्वल टू हाऊ मेनी? 0.60. 0.60. ओके, 0.60. आता लास्ट स्टेपला मी तुम्हाला कुठलीच व्हॅल्यू पुट करून नाही दाखवणार. तुम्हाला एवढं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलं. PT इज इक्वल टू √3 VL, देन हा IL आणि cos फाय, या सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि मला पीटीचं एक्झॅक्ट आन्सर सांगायचं. मला क्रॉस चेक करायचं किती स्टुडंटला आता हे अंडरस्टँड झालं. या स्टुडंटचं झालं, त्यांनी माईक अनम्यूट करा आणि आन्सर सांगा. ही स्टेप तुम्हीच एक्झिक्यूट करायची. करा कॅल्क्युलेट आन्सर पार्टिसिपंट. विदिन 2 मिनिट्स आन्सर फाइंड आउट व्हायला लागेल. Six three two 2.5. क्रॉस चेक करतो 1 मिनिट. 6,322.5. ओके, 6,000 322.5. एक्झॅक्टली. आता त्याचं किलो मध्ये आन्सर कन्वर्ट करून सांगा, म्हणजे 10⁻³ चा पॉवर घ्या आणि मला ते म्हणजे किलोच्या टर्म्स मध्ये आन्सर सांगा. 6.32. ओके, 6.32 किलो ओम इज युअर करेक्ट आन्सर. 6.32 किलो वॅट इज युअर करेक्ट आन्सर. अजून किती जणांचं आलंय आन्सर? एकाच स्टुडंटचं आलंय का? No, ma'am. आलं. आलं मॅम. हो, ज्यांचे आन्सर आले चॅट बॉक्स मध्ये पुट करा बरं. मला क्रॉस चेक करू द्या किती जणांचे आन्सर सॉल्व्ह झाले. दुसऱ्याचं बघून नाही, ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकलं मी विचारू पण शकते की कसं आन्सर आलं म्हणून ते. त्यामुळे ऑनेस्टली आन्सर पुट करा चॅट बॉक्स मध्ये.
Fastly. बस एकच स्टुडंट आन्सर आलाय. ओके ठीक आहे. बाकीच्यांना नेक्स्ट न्यूमरिकल आहे ते घ्या आता. राईट डाऊन स्टेटमेंट. आता मी फक्त स्टेप सांगत जाणार. फॉर्म्युला पण तुम्हीच तिथे मेंटेन करायचा आणि आन्सर पण तुम्हीच फाइंड आउट करायचा. मी फक्त स्टेप सांगणार की काय फॉलो करायचं आहे. क्लिअर? चालेल? एखाद न्यूमरिकल पूर्ण सॉल्व्ह करून दाखवायचे. अजून पार्टिसिपंट तुमच्या साईडने सांगा. स्टुडंट फास्टली रिप्लाय करा. Am I audible, participant? Yes. Yes, ma'am. मग रिप्लाय करा ना. राईट डाऊन. A 415 volt, a 415 volt three-phase AC motor has power output of 12.75 kilowatt. 12.75 12.75 kilowatt and operate at a power factor of 0.77 lagging. Power factor of 0.77 lagging and with an efficiency of 85%. 85%. If the motor is star connected, determine power input, second line current, and third one phase current, ठीक आहे. हे न्यूमरिकल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. फर्स्टली ती एफिशियन्सी दिली. गिवन मध्ये काय काय दिलंय? 415 इज दी व्हॅल्यू ऑफ VL, स्टार कनेक्टेड सिस्टम. दॅट्स वाय. पॉवर आउटपुट दिलंय म्हणजे इफिशियन्सी वरनं आपल्याला फॉर्म्युल्यावरनं त्याने पॉवर आउटपुट दिले तर आपल्याला इनपुट पॉवर फाइंड आउट करायला लावलेली. ती आपण इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावरनं फाइंड आउट करणार. देन पॉवर फॅक्टर दिलाय 0.77 लॅगिंग. VL दिलाय त्याच्यावरनं आपल्याला VPH काढावं लागेल. VPH वरनं IPH वरनं IL आणि मग लास्टला तुमचा बाकीचे थिंग्स. ते स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करू. फर्स्टली द फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो सांगा. पार्टिसिपंट टेल मी द फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी. माहित असेल तर यस म्हणा, नसेल माहित तर नो म्हणा. मी सांगते. आवाज येतोय का क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. ओके. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला
Efficiency denoted by eta. Eta ने generally denote होते. Efficiency is equal to output power upon input power. Output power upon input power असा efficiencyचा फॉर्म्युला आहे. Divided by input power. Then आउटपुट पॉवर आपल्याला इक्वेशन मध्ये गिवन मध्ये दिलेली न्यूमरिकल मध्ये किती आउटपुट पॉवर बघा स्टेटमेंट रीड करा किती आउटपुट पॉवर 2.75 kilowatt. मोटर है 12.25 किलोवॅट आणि इफिशियन्सी दिली आहे 12.75. ती आउटपुट पॉवर आहे 12.75 बट इफिशियन्सी किती दिलेली बघा रीड करा स्टेटमेंट व्यवस्थित 85%. इफिशियन्सी 85%. ओके 85%. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहे इक्वेशन मध्ये %85 सपोज आपण त्याला पर्सेंटचं कन्वर्जन करून जर घेतलं तर किती येणार आहे आन्सर 85 डिवायडेड बाय 100 केलं तर 0.85 बरोबर 0.85 का घेतला कळालं का पर्सेंट म्हटले मग पर्सेंट आला की त्याला डिवाइड बाय 100 असतो मग 185 डिवाइड बाय 100 जर घेतलं तर 0.85 त्याचा आन्सर येईल इज इक्वल टू 12 किती आन्सर 25. 25 किलो आहे हा तो किलोला वाटलंच आपण 10⁻³ करून घेऊ आणि ही तुमची डिवायडेड बाय अगेन इनपुट पॉवर माझे इनपुट पॉवर जर फाइंड आउट करायची आहे तर काय होईल मग या फॉर्म्युल्यावरनं डिनॉमिनेटरची टर्म्स न्यूमरेटरला म्हणजे हे दोघं रिप्लेस होतील इनपुट पॉवर इज इक्वल टू $12.25 into 10⁻³ divided by 0.85 करा कॅल्क्युलेशन किती येते इनपुट पॉवर सांगा participant tell me the answer 1411.76. 14 परत एकदा कॅल्क्युलेट करा 14,411.7. ओके माझ्याकडे डायरेक्टली 15,000 15,000 15,000. करेक्ट आलंय का 15,000 आन्सर Yes, ma'am. ओके ज्यांचं 15,000 आन्सर आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आहे मग पुढे मी याच्या पुढची स्टेप कंटिन्यू करते इनपुट पॉवर इज इक्वल टू 15,000 तर त्याला मी 1000 च्या ऐवजी किलोवॉट यूज करते किलोवॅट 15 किलोवॅट हे तुमचा आन्सर आलं करेक्ट इथपर्यंत समजलं न्यूमरिकल सर्वांना Yes, ma'am. ओके त्यानंतर आपल्या न्यूमरिकल मध्ये काय विचारलंय इनपुट पॉवर झाले Line current. करंट आणि फेज करंट फाइंड आउट करायचंय लाईन करंट आणि फेज करंट कसा फाइंड आउट होईल आपल्याकडे पॉवर आहे ओके पॉवरच्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला इनपुट पॉवर दिलेली त्या फॉर्म्युल्यावरनं आपण IL मॉडिफाईड करून घेऊया पहिले तो फॉर्म्युला सांगा तुम्ही मला टोटल पॉवर PT इज इक्वल टू इनपुट पॉवर PT इज इक्वल टू √3 टेल मी फॉर्म्युला √3 into VL into IL into cos phi. IL इंटू cos phi मग IL जर या फॉर्म्युल्यावरनं फाइंड आउट करायचं असेल तर बाकीच्या ज्या टर्म्स आहेत त्या काय होतील या पॉवरला डिवाइड जातील मग P अपॉन √3 VL cos phi
is equal to IL. असं इक्वेशन मॉडिफाईड होईल का? असं इक्वेशन मॉडिफाईड होईल का पार्टिसिपंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Put all the value. VL ऑलरेडी दिलेला आहे. कॉस फाय 0.77 गिवन मध्ये दिलाय. पॉवर आपण इथे फाइंड आउट केली ही 15 किलोवॅट. ही व्हॅल्यू वर पुट करा आणि आय चा आन्सर सांगा. ई ची व्हॅल्यू काय घ्याल? 15 किलोवॅट इनपुट पॉवर जी फाइंड आउट केली ती डिवाइडेड बाय √3. व्होल्टेज 415 and 0.77 is your power factor. Then tell me the answer of IL. Shall answer participant. IL is equal to 15 kilowatt. किलोचा 10⁻³ पुट करायचा डिवाइडेड बाय √3 into VL is equal to 450 आणि cos phi दिला 0.77. करा कॅल्क्युलेशन आता. ठीक आहे आन्सर. किती आला आन्सर स्टुडंट? Participant, I am audible? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. 24.99. 24.99. I somewhat digit study एकदा चेक करा बरं. 24 येते का चेक करा. Can answer student. Student calculation एवढं अवघड आहे का? 2767.38. 2767384.17. त्यांना माझं फक्त किलो एम्पियर मध्ये कन्वर्जन करा म्हणजे 10⁻³ चा पॉवर ऍडजस्ट करून आन्सर सांगा. ते आन्सर जे आले ते करेक्ट आहे. फक्त 10⁻³ चा पॉवर रिव्हर्स करून सांगा. किती आन्सर? 27 पॉइंट समथिंग आन्सर येईल तुमचं. 27.1 समथिंग येईल त्याचा आन्सर. किलो एम्पियर आलाय का आन्सर? आले का? फक्त एम्पियर मध्ये येतंय. स्टुडंट रिप्लाय. नाही तुमचं जे आन्सर आलं असेल ऍज इट इज ते लिहा. तुमचं काय आन्सर आलंय ते सांगा. IL इज इक्वल टू काय आन्सर? IL इज इक्वल टू ओके ठीक आहे. IL इज इक्वल टू 27.12 एम्पियर हे आन्सर येणार आहे त्याच्यानंतर. देन इन द नेक्स्ट स्टेप पुढच्या स्टेपला तुम्हाला फेज करंट फाइंड आउट करायचं आहे. फॉर दी स्टार कनेक्टेड सिस्टम फेज करंट and line current are both are similar. That's why
Again, IL is equal to IPH. This is your complete answer. Clear? Clear, participant? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. Then write down the statement of next numerical. मैम माइक्रो प्रोजेक्ट होगा. ठीक आहे. आपण एक जे आहे लेक्चरचं ते आता पुढच्या लेक्चरमध्ये